तर शिवसेनेतर्फे श्रीनगरमध्ये सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे आणि शिबिरासाठी सांगलीमधून 1000 पैलवान हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। पैलवान रविवारी भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत आणि हे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। शिवसेनेतर्फे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल 1000 पैलवान श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। देशातली ही महारक्तदान यात्रा ही पहिली अशी महारक्तदान यात्रा आहे जी 60 तास प्रवास करून जम्मूमध्ये आली। उद्या श्रीनगरमध्ये देखील काही मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत रक्तदान करणार आहेत आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः एकनाथ शिंदे साहेब उद्या रक्तदान करणार आहेत आणि उद्या एम्स हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये सरांच्याच उपस्थितीमध्ये जे आलेले आपले सगळे महाराष्ट्रातले पैलवान आहेत त्यांच्याशी संवाद माननीय एकनाथ शिंदे साहेब साधणार आहेत आणि आज या ऐतिहासिक क्षणाचं मला साक्षीदार होता आलं याबद्दल मी चंद्रहारचं मनापासून कौतुक करतो। मला इथे पाठवणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांचा देखील आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांचं मनापासून महाराष्ट्राच्या वतीनं सैनिकांसाठी केलेल्या रक्तदानाबद्दल रक्तवीर म्हणून मी अभिनंदन देखील करतो आणि आभार देखील। अनेक वर्ष माझ्या डोक्यामध्ये हा विचार होता की या सैनिकांसाठी आपण काहीतरी करायचं, पण जे आपल्यासाठी रक्त सांडतायत त्यांच्यासाठी आपण जाऊन रक्त द्यायचं। आज आपण प्रत्येक युवक देशामधला बॉर्डरवर जाऊन शस्त्र घेऊन लढू शकत नाही, पण आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण आज देश भावना देशप्रेम व्यक्त करण्याची एक संधी आम्ही शिवसेना पक्षाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे आणि हा संदेश आम्हाला देशभर द्यायचा आहे शिवसेना पक्षामार्फत की आपण आज देशासाठी घरात बसून सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो। आणि खरखर आज मी एक आदरणीय शिंदे साहेबांचे व सामंत साहेबांचे आभार मानेन की खरखर त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्यामुळे हा उपक्रम आज देशामध्ये साजरा होतो।